नमस्कार श्रोतेहो. आज आपण साने गुरुजी यांचे सुंदर पत्रे हे पुस्तक वाचायला सुरुवात करत आहोत. ह्या पुस्तकात साने गुरुजी यांनी त्यांची बहीण सुधाताईंस लिहिलेल्या पत्रांचे संकलन केलेले आहे. हे पुस्तक वाचताना साने गुरुजी अवघ्या बाल महाराष्ट्राला बोलत आहेत असेच वाटते. ह्या पुस्तकाचे प्रकाशक आहेत रिया पब्लिकेशन्स कोल्हापूर. चला तर मग पुढे बघू. पहिले पत्र हे कृतज्ञ पत्र आहे. सुरू करते. प्रिय सुधाताई, गेले 2 दिवस मी बडोद्यास होतो. काल सकाळी रेडिओवर बातमी ऐकली की गुरुजी गेले आणि आज बडोद्याहून मी मुंबईस जात आहे. पण मनात विचार येतो आहे की गुरुजी नसलेल्या त्या मेघाभुवनात पाऊल तरी कसे ठेवू. आमची गाडी या क्षणी वसईच्या खाडीवरच्या पुलावरून जात आहे. खाली विस्तीर्ण खाडी पसरलेली आहे. वर ढगांनी भरलेले आकाश ओथंबून गेलेले नि कसे उदासवाणे दिसत आहे. तितक्यात सूर्योदयाचा कवडसा कुठून तरी त्या ढगांवर पडला आणि तेवढा भाग क्षणभर उजळून निघाला. ते दृश्य पाहून मला गुरुजींची आठवण झाली. गुरुजी असेच दिसत, स्नेहाने भारावलेले आणि चिंतेने म्लान झालेले. मग त्यांना काहीतरी कारणाने हसू येई आणि त्यांचा चेहरा सारा उजळून निघे आणि गुरुजींच्या पाठोपाठ मला तुझी आठवण झाली. गेले वर्षभर दर शनिवारी तुला उद्देशून साधनेमध्ये त्यांचे एक सुंदर पत्र असायचे. पण आता तशी पत्रे साधनेतून येणार नाहीत. शेवटच्या पत्रात अण्णांनी लिहिले होते की अधूनमधून लिहित जाईन, पण बंधन नको. त्यावेळी तुला कल्पनासुद्धा नसेल की त्या वाक्यात केवढा अर्थ लपून राहिलेला होता. कशी येणार कल्पना. गेल्या शुक्रवारी ज्यावेळी गुरुजी अंथरुणावर जाऊन पडले त्यावेळी मी त्यांच्या जवळच होतो. त्यांचा हात हातात घेऊन त्यांच्याशी बोललो देखील. पण मला जरा देखील शंका आली नाही. आता मात्र वाटते की त्या दिवशींचे त्यांचे बोलणे सारेच द्वयर्थी होते. त्यांचा हात हातात घेऊन मी म्हटले, गुरुजी येता ना जेवायला. तेव्हा पडल्या पडल्याच हळूच हसून ते म्हणाले, नको, मला भूक नाही. मी म्हटले, 2 घास तरी खा. तर म्हणाले, मी जेवणार नाही, असं सकाळीच सांगितलं आहे. झोपून उठल्यावर भूक लागली तर पाहू. आम्ही आतल्या खोलीत जेवायला बसलो आणि ते तिकडे हाताची उशी करून नेहमीप्रमाणे झोपले. त्यावेळी आम्हाला काय कल्पना की आईचे बोल ऐकवणारी ही वाणी आता कायमची बंद होणार आहे. अमृतासारखे शब्द झरझर लिहिणारे त्यांचे हात कायमची विश्रांती घेणार आहेत आणि सदैव झेपावणारे त्यांचे पंख मिटून घेऊन मृत्यूच्या घरट्यात कायमचे शिरणार आहेत. सुधा, तुला अण्णांनी लिहिली तशी पत्रे मराठीत पूर्वी कोणी लिहिली नव्हती आणि पुढेही कोणी लिहील असे वाटत नाही. काचेच्या पात्रात ठेवलेल्या सोनेरी माशांची प्रत्येक हालचाल ज्याप्रमाणे बाहेरून दिसते त्याप्रमाणे तुला लिहिलेल्या प्रत्येक पत्रातून गुरुजींचे, तुझ्या अण्णांचे मन स्पष्ट दिसून येत असे. त्यांच्या मनाचे सारे भाव त्या पत्रांतून उमटलेले आहेत. त्यांच्या आभाळा एवढे विशाल मन, शिरीषासारखे कोमल मन, धरित्रीसारखे उदार मन, द्राक्षासारखे रसाळ मन, विजेसारखे सचेत मन, गंगेसारखे पावन मन त्या पत्रांतून व्यक्त झालेले आहे. ची शुभाला लिहिलेली पत्रे 2-3 वेळा मी मध्येच घुसडली नसती तर गुरुजींची आणखी 2-3 पत्रे वाचायला मिळाली असती. पण मला काय ठाऊक की पुढे ही घटना होणार म्हणून. गुरुजींचा विनयही एवढा थोर की मी साधनेकडे पत्र पाठवले की तुला लिहिलेले पत्र ते बाजूला सारीत आणि मला जागा करून देत. सुधाताई, तू मोठी भाग्याची. तुझ्या अण्णांचा थोरल्या भावावर जसा जीव होता तसाच तुझ्यावरही. देवाघरी जाताना सुद्धा त्याचा फोटो त्यांनी आपल्या उजव्या खिशात ठेवला होता. गुरुजी नाना ठिकाणी हिंडत, नाना देश, नाना वेश, सृष्टीचे नाना प्रकार ते पाहत. त्यांची दृष्टी जरी सदैव भूमीकडे वळलेली दिसे तरी त्यांच्या नजरेतून बारीक सारीक गोष्ट देखील निसटत नसे. त्यांची नजर जशी रत्नपारख्याची होती ती चांगले तेवढे टेपून घेई आणि ज्यात अयब असेल, दोष असेल ते सोडून देई. साऱ्या देशभर हिंडून आणि शेकडो ग्रंथ चाळून साक्षेपाने गोळा केलेल्या सुमधूर, सरस, सुगंधी नि टपोर स्मृतींचे द्रोणच्या द्रोण भरून ते तुला दर शनिवारी पाठवीत. मग तू भाग्याची नाहीस का.
आणि तुला पाठवलेल्या या भेटीचा स्वाद उभ्या महाराष्ट्रातल्या शेकडो हजारो मुलांना गेले वर्षभर चाखायला मिळाला हे त्यांचे भाग्य. तुला लिहिलेली पत्रे महाराष्ट्रातील सर्व बाळगोपाळांचा वारसा होणार आहे हे तुझ्या अण्णांना ठाऊक होते. त्यांच्यापाशी आपपर भाव नव्हताच. श्यामची आई साऱ्या महाराष्ट्राची आई झाली, तशी अण्णांची तू सुधाताई साऱ्या महाराष्ट्राची सुधाताई झाली आहेस. अयम निजः परो वेत्ति गणना लघुचेतसाम उदार चरितांना तू वसुधैव कुटुंबकम. हा श्लोक तू वाचला आहेस ना? अशा उदार चरितांपैकी होते तुझे अण्णा. वासरांची आठवण झाली की गायींची कास जशी तटाटू लागते, तशी मुलांची आठवण झाली, त्यांचे दर्शन झाले की गुरुजींचे मन बहरून येईल. ते तटाटू लागे. त्यामुळे दर शनिवारचे पत्र रात्री बेरात्री भल्या पहाटे बसून ते लिहून काढायचे. सहसा अंतराय होऊ द्यायचेच नाहीत आणि तुला डोळ्यांसमोर ठेवून ते अवघ्या बाल महाराष्ट्राशी गुजगोष्टी करायचे. आणि गुरुजी एकदा लिहू लागले की काय विचारता, ते लिहिताना पाहण्यात सुद्धा मजा होती. कोठे अडणे माहीत नाही, कोठे खाडाखूड सापडायची नाही. मशिनीची जशी टीप पडत जाते तसे त्यांच्या लेखणीतून टप टप शब्द पडत, अक्षर बारीक आणि स्वच्छ, जिरग्याच्या तांदळासारखे. गुरुजींनी चीनच्या इतिहासावर केलेल्या टिपणांची वही माझ्याकडे कित्येक वर्षे होती. 300-400 पानांची ती वही पहिल्या पानापासून अखेरच्या पानापर्यंत एकटाकी लिहून काढल्यासारखी दिसे. 25-50 पाने उलटल्यावर एखादा शब्द खोडलेला सापडला तर सापडला. लिहू लागले की त्यांना कसले तरी अवसान चढत असे. जगाचे त्यांना भान उरत नसे. त्यांना कसलाही कागद चाले, 2 बोटांएवढ्या धांदोट्यासुद्धा चालत. टेबल नको, एकांत नको, संदर्भासाठी आजूबाजूला ग्रंथ नकोत. उखाणे, म्हणी, ओव्या, अभंग, आर्या, श्लोक, ऋचा, आठवणी सारे त्यांच्यासमोर हात जोडून उभे असे. 1944 मधली गोष्ट. नाशिक तुरुंगात मला वाटते आप्पा गुरुजींना भेटायला आले होते. गुरुजी भेटीहून परत आल्यावर ते संध्याकाळी जेवायचे नाही असे सांगून खोलीचे दार लावून ते लिहायला बसले. ते सारी रात्र लिहितच होते. मी मुद्दाम रात्रीतून 3दा उठलो. पाहिले तो गुरुजींच्या खोलीचा दिवा जळत आहे आणि गुरुजी लिहितच आहेत. दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजता 125-150 पानांचा गांधीजींच्या जीवनाबद्दल मजकूर लिहून त्यांनी ते हस्तलिखित आप्पांच्या स्वाधीन केले. लिहू लागले म्हणजे जशी गुरुजींची लेखणी चाले त्याप्रमाणे बोलू लागले की त्यांची वाणी चाले. जसे श्रावणातल्या सरीच, इमर्सनच्या निबंधातले वाक्य, शेक्सपियरची एखादी उक्ती, वेदातील ऋचा, भर्तृहरी राजाचा श्लोक, ज्ञानेश्वरांची ओवी, तुकोबारायांच्या अभंगातला चरण, टागोरांची भव्य भरारी, काय काय त्यांना आठवे. आमची डोकी म्हणजे काळ, काम, वेगाच्या उदाहरणातले हौद, आत येणाऱ्या तोटीपेक्षा बाहेर जाणाऱ्या तोटीचे तोंड मोठे. गुरुजींचे तसे नसे. त्यांच्या डोक्यात एखादी कल्पना, एखादी घटना, एखादी रचना शिरली की ती विसरण्याचे नाव नाही. त्यामुळे सुद्धा ही 42 पत्रे म्हणजे स्मृतिरत्नांनी भरलेले 42 रांजण आहेत. पक्षिणी रानावनात दूर दूर भटकते आणि वेचक चाऱ्याचे घास आपल्या पिलासाठी घेऊन येते. त्याप्रमाणे गुरुजींनी हे 42 घास तुझ्यासाठी आणलेले आहेत. म्हणून मी म्हटले की तू भाग्यवान आणि तुझ्या निमित्ताने महाराष्ट्रातल्या हजारो मुलामुलींना ते घास मिळाले म्हणून तीही भाग्यवान. भास्कराचार्यांनी आपल्या मुलीला गणित शिकवण्यासाठी ग्रंथ लिहिला, पण साऱ्या जगाचा यामुळे फायदा झाला. महाराष्ट्रातील मुलामुलींनी पारायणे करावीत अशी या पत्रांची योग्यता आहे. गवताच्या पातीपासून मनुष्यापर्यंत साऱ्या सृष्टीवर प्रेम करायला ही पत्रे मुलांना शिकवित आहेत. आपल्या समाजातून जात चाललेले मंगळागौरीसारखे सण, आपल्या समाजातून दिसेनाशी होत चाललेली बाळ तात्यांच्यासारखी साधी आणि सालस माणसे, मागे पडत चाललेले दहीहंडीसारखे उत्सव यांची किती हृदयंगम वर्णने या पत्रांतून आलेली आहेत. महाराष्ट्रावरचे तुमचे आमचे प्रेम वाढव, पण त्याचबरोबर इतर प्रांतातील आपल्या देशबांधवांबद्दलचे प्रेम वाढवू. हीच शिकवण तुझ्या अण्णांनी सगळ्यांना दिली आहे. पण सुधाताई, मुंगीपासून मनुष्यांपर्यंत सर्व जीवांवर प्रेम करण्यास शिकवणारे तुझे अण्णा जसे प्रेमळ तसेच झुंजारही होते. कुठे अन्याय दिसला की आपल्या पिलांवर झडप घालणाऱ्या घाळीशी सामना करण्यासाठी कोंबडी ज्याप्रमाणे पिलांना पंखाखाली घेऊन उभी टाकते तसे ते उभे टाकत. मग त्यात प्राण खर्ची पडले तरी त्याची पर्वा कुणाला. त्याच वेळी गुरुजींच्या डोळ्यातल्या अश्रुबिंदूंच्या ठिणग्या बनत. लोण्यांसारखे त्यांचे हृदय वज्रासारखे होई. अमळनेरच्या कामगारांवर अन्याय झाला. पांडुरंगाच्या देवळात चोखोबाच्या लेकरांना मज्जाव झाला. गांधीजींचा खून एका महाराष्ट्रीयाने केल्यामुळे महाराष्ट्राची नाचक्की झाली की उठलेच गुरुजी.
धावलेच अन्याय निवारण करण्यासाठी, प्रतिष्ठा रक्षण करण्यासाठी. मला नेहमी विस्मय वाटे की मृदू आणि कठोर, शीतल आणि दाहक, नम्र आणि उग्र अशी दोन्ही रूपे त्यांच्या मनाच्या कोशात एकत्र नांदतात तरी कशी. पण मऊ मेना होणं आम्ही विष्णुदास, कठीण वज्रास भेदू ऐसे. भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाठळाचे काठी हाणू माथा. हे तुकारामांचे शब्द अशी गुरुजींसारखी माणसे प्रत्यक्ष पाहिली की खरे वाटू लागतात. गुरुजींचा प्रेमळपणा म्हणजे बावळेपणा नव्हता. ते सहसा रागावत नसत. याचा अर्थ इतकाच करायचा की त्यांची माया फार मोठी होती, आईच्या माये एवढी मोठी होती. म्हणून तुझ्या माझ्यांसारख्यांचे 100 अपराध ते सहज पोटात घालीत. तुझ्यांना किती थोर होते याची तुला नीटशी कल्पना येणार नाही, आणि येऊ नये तेच ठीक आहे, नाहीतर तू बावरून जाशील. एवढेच लक्षात ठेव की फुलांची एक एक पाकळी त्याप्रमाणे आपल्या मनांची एक एक पाकळी उमलवली. आपल्याला आपल्या कपड्यांवर डाग पडलेला खपत नाही, तसं त्यांना आपल्या मनावर डाग पडलेला खपत नसे. जन्मतः त्यांच्या मनाची भूमी सकसच असली पाहिजे. पण जमीन जरी सकस असली तरी मशागत केली पाहिजेच ना. मशागत न केली तर तण वाढून ती फुकट जाईल, तिच्यात विषारी जीव जीवाणू मासतील. तसे गुरुजींनी केले नाही. आपल्या मनाला त्यांनी संयमाचे बांध घातले, सुंदर भावनांचे पाणी त्यात खेळवले, सद्विचारांचे बी पेरले, आणि मग त्यात पिकलेल्या भरघोस पिकाची वानगी उदार शेतकऱ्याप्रमाणे घरोघर पोचवली. तुला त्यांनी लिहिलेल्या शेवटच्या पत्रात पेरते व्हा असे ओरडणाऱ्या पक्षाचा उल्लेख केलेला आहे. खरे ना, गुरुजींनी तुला मला शेवटी जणू सांगितले आहे की पेरते व्हा, पेरते व्हा, पेरा मुबलक पेरा, सर्वत्र पेरा, निवडक पेरा, म्हणजे सगळीकडे सुगीच सुगी होईल. सुधाताई, पाहूया प्रयत्न करून. गुरुजींचे पत्र वाचणाऱ्यांमध्ये भाऊ बहिणीचे नाते तयार झाले आहे. इतकी आपण भावंडे जर महाराष्ट्राची मशागत करू लागलो तर महाराष्ट्राचे पुन्हा आनंदभुवन बनण्यास, गोकुळ बनण्यास किती उशीर. महाराष्ट्रातील सर्व भावंडांच्या वतीने तुझा नाना. तारीख 12 जून 1950. पुढील पत्र पुढच्या भागात. तोवर हॅपी लिसनिंग.